नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. पुढच्या 2 महिन्यात वाढणार पगार. सरकारी कर्मचारी गेल्या काही दिवसापासून 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. हा आयोग लागू झाल्यास पगारात मोठी वाढ होणार आहे, अशी त्यांना आशा आहे. मात्र तो लागू होण्यापूर्वीच एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काय आहे ती बातमी जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी जवळपास अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना अनपेक्षित खुशखबर मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा झाली आहे. 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. साधारणपणे पगार वाढण्यासाठी डीए वाढ आवश्यक असते. पण यावेळी डीए वाढीशिवाय हातात येणारा पगार वाढू शकतो, असे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे 2026चा अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयामुळे थेट मासिक पगार वाढणार आहे. अर्थसंकल्प 2026 अत्यंत महत्त्वाच्या वेळी येत आहे, कारण अनेक वर्षापासून लागू असलेला आयकर कायदा 1961 आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. या बदलामुळे मध्यमवर्गीय आणि पगारदार वर्गाला किती दिलासा मिळणार आहे? पगाराशी संबंधित सवलती कलम 10, 16, 17 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या होत्या. आता या सर्व एकाच कलम 19 मध्ये एका टेबलच्या स्वरूपात दाखवल्या जातील. यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन, ग्रॅज्युइटी, कम्युटेशन पेन्शन, लिव्ह इनकॅशमेंट, रिटायरमेंट बेनिफिट्स यासारख्या गोष्टी स्पष्टपणे दिसतील. यामुळे कराची गणना सोपी होईल. HRA, LTA, विशेष भत्ते एकाच संरचनेत दाखवले जातील. तज्ज्ञांच्या मते अर्थसंकल्प 2026 मध्ये सरकार HRA, LTA आणि भत्त्यांवर अतिरिक्त सवलत जाहीर करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास थेट पगार वाढणार आहे.